जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. त्यामुळे कीर्तनाला वारकरी संप्रदायात फार मोठं स्थान आहे. भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरण करीतच दिंडी पुढे सरकत असते. वारीचा प्रवास होत असतो. दिवसभर चालून आलेला थकवा घालवण्यासाठी कीर्तनाच्या आणि भजनाच्या सानिध्यात राहिल्याने दमलेल्या पायांवर साक्षात हरी पांडुरंग फुंकर घालून ते पाय चेपत असतो. कारण या विठोबाची गंमतच न्यारी. जेवढी ओढ भक्तांना माऊलीची असते तेवढीच ओढ त्या पांडुरंगालाही वारकऱ्यांची असते. हे जीवाभावाचे नाते आहे. हे जीवाशिवाचे नाते आहे. अतिशय विलक्षण असे. त्यामुळे हरी कीर्तनात रंगलेला वारकरी सकाळी जाताना पुन्हा टवटवीत झालेला असतो तेव्हा त्याला आपल्याच पावलात परमेश्वराची पावले दिसतात. पंढरपूरचा विठ्ठल हा भावनांचा भुकेला आहेच, पण तो भक्तांचाही भुकेला आहे. त्या भक्तांची सगळी संकटे दूर करण्यासाठी तो स्वतः वारीत हिंडत असतो असा भास प्रत्येकाला होतो. त्यामुळे हा थकवा दूर करण्यासाठी कीर्तन केले जाते. कीर्तन ही नारदाची भक्ती आहे. नारदाने सुरू केलेली ही कीर्तन भक्ती नवविधा भक्तीपैकी एक आहे. वारकरी संप्रदायाने या कीर्तन परंपरेला फार मोठं केलं आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक भाग म्हणजे हे कीर्तन बनून गेलं आहे. त्यामुळेच वारीतील कीर्तनाचे महत्त्व फार आहे. ही कीर्तनाची परंपरा जपणाऱ्या काही मान्यवरांचे नाव घेतल्याशिवाय ही शाब्दिक वारी पूर्णच होऊ शकत नाही. आपल्याकडे कीर्तनकारांना हभप म्हटलं जातं, म्हणजे हरिभक्त परायण असे हे कीर्तनकार असतात. त्यांनी वारकरी संप्रदाय मोठा केला आहे. वारकरी कीर्तनकारांची यादी फार मोठी आहे. वारी इतकीच ती अखंड आहे. त्या सगळ्यांचा नामोल्लेख करणे तितके सोपे नाही. पण जेवढी आठवतील तेवढी नावे सांगितली तरी विष्णू सहस्त्रनामातील नामे घेतल्याचे पुण्य लाभेल इतके हे मोठे कीर्तनकार आहेत. त्यांनी आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ कीर्तनाने भक्ती संप्रदाय निर्माण केला. या कीर्तनांमध्ये कधीही अंधश्रद्धेला त्यांनी थारा दिला नाही. यामध्ये बाबा महाराज सातारकर, सातारचे भगवान कृष्ण सानप, चैतन्य महाराज देगलूरकर, बंडा तात्या कराडकर, रामकृष्णदास लहवीतकर, योगीराज महाराज पैठणकर, संदीपान महाराज हसेगावकर, पांडुरंग महाराज घुले, प्रकाश महाराज बोधल, अक्षय महाराज भोसले यांची नावे अग्रक्रमाने येतात. याशिवाय निवृत्ती महाराज इंदुरीकर, भीमाजी नवले महाराज, वासुदेव महाराज पाटील, नंदकिशोर महाराज कुबडे, सदाशिव महाराज मोरे, रवींद्रसिंग महाराज राजपूत हे सगळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून आलेले कीर्तनकार आहेत. त्याशिवाय ज्ञानेश्वर महाराज भांडे, अनिल कुमार रामनाथ मारुती कारभारी, बाळाबा पंढरीनाथ संभाजी शिंदे, रामकृष्ण महाराज पाटील, मारुती बाबा कुऱ्हेकर, रामभाऊ महाराज राऊत, सुदाम महाराज बोरसे, आकाश महाराज देवरे, सुदर्शन महाराज पाटील, परमेश्वर महाराज पाटील, सुदाम महाराज पालवे या कीर्तनकारांनी गेल्या काही दशकात आणि वर्तमानात वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळली आहे. हे सर्व कीर्तनकार नियमित वारी करणारे कीर्तनकार आहेत. हे वारीमध्ये अखंड हरिनाम, प्रवचन आणि कीर्तन करत असतात. यातून प्रबोधन करत असतात. त्यामुळे 15 दिवसांचा वारीचा प्रवास म्हणजे ज्ञानग्रहण करण्याचा आनंद असतो. अतिशय सोप्या भाषेत भगवंताच्या भक्तीचे महत्त्व पटवून देताना हे कीर्तन करा, संसार करावा नेटका, असू नये फाटका असे सांगून विठ्ठलाचे नाव आपल्या श्वासात असले पाहिजे. त्यासाठी वेगळा वेळ काढण्याचे ते काम नाही. काम करता करताही आपण परमार्थ करू शकतो हे ओघवत्या भाषेत सांगतात.
वारकरी कीर्तनात आणि नारदीय कीर्तनात एक फरक आहे. तो म्हणजे वारकरी कीर्तन हे माळेप्रमाणे असते. यात एक कीर्तनकार मेरुमणी असतो. त्याच्या अवतीभोवती अनेक साथीदार, कोरस, अभंग नामस्मरणासाठी असतात. नारदीय कीर्तनात कीर्तन करणारा एकटाच पेटीवाला आणि तबलजीच्या मध्ये उभा असतो. पण वारकरी कीर्तनात कीर्तनकार, भजनकरी, टाळकरी, वीणावाला यांची एक माळच असते. शिवाय समोर जनसमुदायातही एक वीणाधारक, तंबोराधारक नामस्मरण करत उभा असतो. या सगळ्या वातावरणात हे कीर्तन केलं जातं. या कीर्तनातून सुखदुःखाच्या गोष्टी, दाखले आणि संसार करताना परमार्थ कसा करावा हे सांगताना फार मोठे प्रबोधन केले जाते. वारीत चालत असताना दररोज कितीतरी मैल चालावे लागते. त्यामुळे रात्री पाय किरकिर करू लागतात. या पायाची किरकिर थांबवण्याची ताकद कीर्तनात असते. पायाची कीर थांबवून तन म्हणजे शरीर ताजेतव्याने ठेवण्याचे काम करते ते कीर्तन. ते हे कीर्तन. ते ऐकायला साक्षात पांडुरंगही येत असतो. इथे प्रत्येकाला आत्मसाक्षात्कार होतो. प्रत्येकाला परमेश्वराचे, विठ्ठलाचे दर्शन घडत असते. कुणाला पहिल्याच दिवशी घडते तर कुणाला पंढरपुरातील पांडुरंगाच्या पायाच्या विटेपाशी गेल्यावर होते. पण प्रत्येकाला हरिदर्शन घडवण्याचे काम वारीमध्ये हरिकथा निरूपणातून हभप करत असतात. श्रोते हो, आपल्या शब्दरूप वारीचा आनंद घेऊन एक नवी अनुभूती घेऊयात. तुमचं एक लाईक तुमची एक वारी होईल आणि तुमचं एक सबस्क्राईब आषाढी कार्तिकीचा आनंद तुम्हाला देईल. श्रोते हो, भेटूयात उद्याच्या भागात. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी.